नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकताय आज मी आगळा वेगळा पराठा बनवलेला आहे। खुसखुशीतही होऊ शकतो दुपारच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा पराठा देऊ शकताय। अप्रतिम लागतो, खुसखुशीत कुरकुरीत लागतो हा पराठा। मस्तच मी सॉस सोबत सर्व केलेला आहे। तुम्ही वेगळी चटणी बनवू शकताय किंवा सॉस सोबत खाल्लात तरी अप्रतिम लागतंय। चमचमीत झमझमीत पराठा आता रेडी झालेला आहे आपला, बघू शकताय। लेयर सुद्धा या पराठ्याचे सुटलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। मस्त पराठा दिसत आहे। चमचमीत पराठा लागण्यासाठी मी इथे एक चाट मसाल्याचा वापर केलेला आहे। जास्त तामझाम करायची गरज नाही, तर झटपट बनणारा असा पराठा आहे। 15 मिनिटात तयार होतो, बघू शकताय। मस्त असं इथे मी बारीक स्लाइस मध्ये कांदा कापून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघू शकता, एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा सर्वात अगोदर, आणि एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि त्याला सगळ्या पाकळ्या त्याच्या अशा हाताने चुरून चुरून वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। पाकळ्या वेगळ्या करून झाल्याच्या नंतर इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे। एक पाव चमच्याच्या जवळपास मसाला डब्यातल्या चमच्याने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। सगळ्या पाकळ्यांना लावून घ्यायचं आहे मीठ आपलं, म्हणजे त्याच्याने काय होतं, 1-2 मिनिटं बाजूला ठेवलं की आपण याचं पाणी सुटतं। मग सर्वात अगोदर आपल्याला हेच करून घ्यायचं आहे। कांदा कापून त्याच्यामध्ये मीठ मिक्स करून पाकळ्या सगळ्या वेगवेगळ्या करून हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस करून याला पाकळ्या वेगळ्या पण करायच्या आहेत आणि मीठ पण एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया पाणी सुटेपर्यंत। पाणी सुटेल, 1-2-4 मिनिटं बाजूला ठेवलं की पाणी सुटून जातं याचं। तर आता इथं सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत। पीठ आता मी घेतले अर्धा कप गव्हाचं, तर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे। मैदा मी चाळून घेणार आहे, तर शक्यतो मैदा चाळूनच घ्या। तर बघू शकता इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये, आणि आता याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे। पचायलाच हलका जातो पराठा आपल्याला ओव्याने, तर ओवा क्रश करून हातावर टाकून। आणि आता इथं खुसखुशीत होण्यासाठी परोठा, तर आपण इथं 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। तेल सगळ्या पिठांना लावून घ्यायचं आहे। हाताने असं प्रेस करत करत सगळ्या पिठांना तेल लावून घ्यायचं आहे, बघू शकतायत। आणि आता थोडं थोडं पाणी घालून याला घट्टसर पण गोळा मळायचा नाही आणि सैलसर पण मळायचा नाही, मीडियम साईजचा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून। तर बघू शकताय मस्त असा गोळा मळून झालेला आहे। मला पाव कपापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे, 1 कप घेतलं होतं मी पाणी। तर आता इथं मस्त असं मालिश करून घ्यायची आहे या पिठाची थोडीशी, 1-2 मिनिटं तरी या पिठाची मालिश करून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं मालिश करून घेतलं की पीठ लवकर भिजण्यास मदत होते आणि पराठासुद्धा व्यवस्थित लाटला जातो। तर आता इथं मी तेल घालून घेत आहे 2 चमचे, आणि मस्त असं तेल याच्यामध्ये मुरेपर्यंत या पिठामध्ये आपल्याला याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घोळून घ्यायचं आहे किंवा मालिश करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त असं मालिश करून झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। हे पीठ आपण 2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी भिजत, बघू शकताय मस्त मालिश करून झालेली आहे। आता 1-2-4 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत, भिजत ठेवणार आहोत। तर आता इथं आपण बारीक स्लाइसमध्ये कांदा कापून घेतला होता, तो त्याला आता पाणी सुटलेलं आहे। आता मस्त त्याचं असं दोन्ही हाताने प्रेस करून पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटीत काढून द्यायचं आहे दुसऱ्या। तर असं केल्याने पराठा आपला चिपचिपा होणार नाही। कांद्यातलं पाणी अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असं काढून घेत आहे मी पाणी। पाणी काढून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेणार आहोत। पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मी धनेपूड घेतलेली आहे, पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे, आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। मी लसूण खलबत्त्यात कुटून घेतलं होतं,
तर ते घालून घ्यायचं आहे। तिखट मी लाल तिखट वापरत आहे, तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय मसाले। आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथीने अप्रतिम स्वाद येतो या पराठ्याला, नक्की घाला, आवर्जून सांगते। तर अवेलेबल असेल तर घालू शकताय। तर आता इथं मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी इथं चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाल्याचा वापर केलेला आहे। चाट मसाला कसुरी मेथी नाही घातला तरी चालेल, पण चाट मसाला आवर्जून घाला म्हणून। तर आता बेसनचं पीठ पण आपण मिक्स करणार आहोत, पण हे सगळे मसाले मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण सर्वात लास्टला बेसनचं पीठ घालणार आहोत। बेसनच्या पिठानं काय होतं, कांद्याला सुटलेलं पाणी ॲब्झॉर्ब होतं आणि पराठा आपला लाटते वेळेस चिपचिपा होणार नाही आणि पोळपाटाला किंवा लाटण्याला चिपकणार नाही असा, आणि एकदम चिपचिप होणार नाही म्हणून बेसनचं पीठ आपण या ठिकाणी घालणार आहोत, सर्वात लास्टला घालणार आहोत। सगळे मसाले आता एकजीव झालेले आहेत। मीठ अगोदरच घातलेलं आहे आणि यालाच टेस्ट करून बघायचं आहे आत्ताच आपल्याला, मीठ तिखट अजून काय पाहिजे आहे का। तर आपण बेसनचं पीठ पण याच्यामध्ये घालून एकजीव करून घेतलं आहोत आता। तर आता बघू शकताय मस्त एकजीव करून झालेलं आहे सर्व मिश्रण आता बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला पराठ्याची तयारी करून घ्यायची आहे, पराठा लाटण्याची। तर इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे, पीठसुद्धा आता आपलं भिजलेलं आहे मऊसूत। लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे। छोटे छोटेच पराठे, आपण 2 पराठे होतात त्या मीडियम साईजच्या कांद्यामध्ये। तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त कांदे कापू शकताय। तर आता इथं मस्त एक चपाती लाटल्यासारखी लाटून घ्यायची आहे, पातळ अशी। तर 2 चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत, एका पराठ्यासाठी 2 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। तर आता इथं मी मस्त असं लाटून घेत आहे। दोन्ही चपात्या लाटून झालेल्या आहेत। आता कांद्याचं मिश्रण पातळ लेअरमध्ये आता याला पसरवून द्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं पसरवायचं आहे या पराठ्यावर किंवा या चपातीवर। हे बघा, पातळ लेअरमध्ये पसरवून झालं की म्हणजे आपण दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे ते घ्यायची आणि याच्यावर अशी पलटी मारायची आहे, बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आणि असं काठ याचे एकदम प्रेस करून घ्यायचे आहेत किंवा चिपकावून घ्यायचे आहेत म्हणू शकताय। तर सुटले नाही पाहिजेत काठ, अशा पद्धतीनं चिटकवून घ्यायचं आहे, बघू शकताय मस्त। आता आपला पराठा परत एकदा खालून वरून पीठ लावून लाटून घेणार आहोत आपण। म्हणजे काय होतं, पराठ्यामधला जो कांद्याचा मसाला आहे तो एकदम असा चिपकून जातो दोन्ही चपात्यांना, एकाच चपातीला लागेल असं होणार नाही। तर त्याच्यासाठी इथं लाटून घ्यायचं आहे। तर मी लाटून घेत आहे, बघू शकताय मस्त असं लाटून 1-2-3 लाटणं फिरवायचं आहे, बाकी काही नाही। आणि आता याच्यामध्ये एक चाकू घेतलेला आहे, तर आता तो चाकूने हे अशा पद्धतीने उभे लांब काप करून घ्यायचे आहे 2-4। तर मस्त असा लेयर्सवाला पराठा तयार होत आहे। त्या लेयर सुटण्यासाठी मी इथं हे ट्रिक्स फॉलो केलेली आहे। तर बघू शकताय मस्त असं तुम्ही पण बघू शकताय। आणि अशाच पद्धतीनं करायचं आहे आपल्याला, एकावर एक लेयर्स ठेवून अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा आहे किंवा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणू शकताय। आणि आता इथं बघा मस्त असा पराठ्याचे जे लेयर्स असतात आपण ते एक जागी किंवा गुंडाळून घेतलेले आहेत, अशी गोल वळकुटी केलेली आहे। तर खाली पीठ घालून घ्यायचं आहे चिपकू नये म्हणून। तर वरनं थोडंसं पीठ टाकून हा पराठा थोडासा जाडसरच लाटायचा आहे आपल्याला। आणि हा कांद्याचा पराठा थोडासा जाडसरच असतो, तर वरनं असं लाटून घ्यायचं आहे लाटण्याने, बघू शकताय मस्त असं मीडियम आकाराचा पराठा आता आपला रेडी झालेला आहे लाटून। तर मी तवा अगोदरच गरम करून घेतला होता, म्हणजे गरम करायला ठेवला होता। तर तवा आता आपला गरम झालेला आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तव्यामध्ये। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय ठेवायची नाही, बघू शकताय। आणि मस्त असं एक बाजूने भाजून झालं की दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे, बघू शकताय
मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे, पिवळसर मस्त दिसत आहे पराठा. भाजल्यानंतर आणखीन छान दिसेल. खालून वरून तेल लावून मस्त असं भाजून घ्यायचं आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलं की मस्त असं खरपूस भाजला जातो पराठा. तर बघू शकताय मस्त असं पराठा आता भाजून घ्यायचा आहे. परत खालची बाजू भाजून झाली की परत उलटवून घ्यायचे आहे, म्हणजे वरची बाजू पण परत आपल्याला खरपूस भाजता येईल. तर बघू शकताय मस्त असं खालची बाजू आता भाजून झालेली आहे. अप्रतिम दिसत आहे पराठा. नक्की ट्राय करा. दुपारच्या जेवणासाठी बनवू नका, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सुट्टी दिवशी नाश्त्यासाठी बनवू शकताय हा पदार्थ. किंवा दुपारच्या जेवणासाठी जर बनवला तर खाणारा थकणार नाही, बनवणारा थकून जाईल. तर बघू शकताय मस्त असं एका जाळीवर पराठा मी काढून घेतलेला आहे. अप्रतिम चवीचा पराठा आता रेडी झालेला आहे. बघू शकताय मस्त असे 2 पराठे मी बनवलेले आहे. तिथं व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.